नमस्कार, मी रेकी ग्रँड मास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हिलवेलच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण स्पिरिच्युअलिटी किंवा रेकी सारख्या ज्या थेरपीज आहेत ज्याच्यामध्ये शुद्ध एनर्जीज किंवा ऊर्जांचा वापर केला जातो याच्याबद्दलची माहिती बघितली। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण आता 24व्या शतकामध्ये आहोत, कलियुगामध्ये आहोत। तर कलियुगामध्ये जगत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकतात आणि याचं ऍप्लिकेशन आपण कसं करायचं असतं। तर तत्पूर्वी ह्या गोष्टी अजूनही अस्तित्वामध्ये का आहेत हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलेला असतो। याचं उत्तर जर का बघायचा प्रयत्न केला तर ह्या सगळ्याची मुळं आपल्याला त्रेता आणि द्वापार युगामध्ये सापडतात। म्हणजे ज्या गोष्टी त्या कालावधीमध्ये एक्सपेक्टेड नव्हत्या त्या सगळ्या गोष्टी ह्या कलियुगाचा आज भाग आहेत। आता ह्याचं म्हणजे काय आहे हे आपण नक्की त्याच्याबद्दलची चर्चाही करणार आहे आणि माहिती घेणार आहे, पण एका थोड्याशा वेगळ्या पद्धतीने। आता कलियुगामध्ये आपण वावरत असताना ह्या सगळ्या ऊर्जा ह्या कधी वापरायच्या आणि कुणी वापरायच्या हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। तर या संदर्भामध्ये ज्यावेळेला आपण विचार करत असतो त्यावेळेला आपल्याला थोडंसं पाठीमागं जाणं आवश्यक आहे। त्याच्यासाठी आपण द्वापारयुग आणि सतयुग याच्यामधली काही कॅरेक्टर्स आणि काही घटना यांचा आपण सखोल विचार करणार आहे आणि त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक समजून घेणार आहे। म्हणजेच ज्या त्रेतायुगामध्ये किंवा ज्या सतयुगामध्ये ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या पद्धतीने आणि ज्या ज्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये घडत गेल्या त्या सगळ्याचा संदर्भ हा आपल्याला कलियुगामध्ये बघायला मिळतो। तर अशी माहिती आपण घेणारच आहोत, पण या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूया। भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये। उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावरती आपण हा एक नवीन सेगमेंट चालू करतोय, कलियुग या नावाने हा सेगमेंट चालू होणार आहे। तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका। आणि हे कायम लक्षात ठेवा, ही कर्माला मेनू नसतो। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।